रसिक श्रोत्यांना नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत साने गुरुजी लिखित तीन मुले या कादंबरीचा भाग 7. घरी आता फार ओढाताण होत असे. मंगाला ती पाहवत नव्हती. मधुरीला नेसूला फाटके लुगडे होते. मुलांच्या अंगावर नीट कपडे नव्हते. दिवाळी जवळ येत होती. नवीन कपडे करायला पाहिजे होते, परंतु जवळ तिडकी नव्हती. मंगा खूप खिन्न दिसे. तू अलीकडे असा का दिसतोस रे? मधुरीने त्याला विचारले. असा म्हणजे कसा दिसतो? सांग ना रे मंगा, काय होते आहे का तुला? मला काहीही होत नाही. अरे, मग चेहरा असा का दिसतो? मुद्रा का दिनवाणी दिसते? मधुरी, आपण गरीब आहोत म्हणून. अरे, गरिबीची खंत मी कधीतरी मानली का? मला नाही हो कसला सोस. नकोत उंची वस्त्रे, नकोत दागदागिने. आपण गरीब आहोत हेच बरे. त्यामुळे तू माझ्या जवळ आहेस. गरिबीमुळे तर आपण दूर जातो. दिवसभर मला तुझ्यापासून दूर राहावे लागते. मुलाबाळांपासून दूर. त्यांच्याजवळ मला बसता येत नाही. येऊन जाऊन रात्री 2 शब्द तुझ्याजवळ बोलायचे. दमून गेल्यावर रात्री तरी बोलायला कुठे असतो उत्साह? नको ही गरिबी. आता दिवाळी येणार आहे. आपल्या मुलांना ना नीट खायला, ना काही अंगाखांद्यावर घ्यायला. मला खूप वाईट वाटते. दिवसभर मी काम करतो, परंतु काय उपयोग त्याचा? मंगा, उगीच असे मनाला लावून घेऊ नकोस. मुले माझी गुणाची आहेत. इवलासा सुद्धा हट्ट घेत नाहीत. मंगा, आपण आनंदी राहू, समाधानाने राहू. तुझ्यासाठी मी मधुरी वरवर असतो, परंतु मनात वाईट वाटल्याशिवाय राहत नाही. तू बुधाजवळ लग्न लावतीस तर किती सुखात असतीस. कशाला तोटा पडला नसता. पलंगावर पडली असतीस, मच्छरदाणी लावली असतीस, गाद्या गिरद्यांवर लोळतीस, सोन्या मोत्यांनी नटतीस. गडी माणसे तुझ्या घरी असती, गाडी घोडा असता, चांगले खायला, चांगले प्यायला, भांडी घासावी लागली नसती. तुझे हात असे राकट झाले नसते. दुसऱ्यांचे दळणकाम करून तुझ्या हातांना असे घट्टे पडले नसते. केसांना सुगंधी तेले लावली असतीस, अंगाला उटणे लावले असतं, शृंगार साज केला असतास, मुलाबाळांचे लाड केले असतेस, त्यांना नटवलं असतंस, त्यांच्या पाळण्यावर खेळणी लावली असतीस. कधी कंटाळा आला असता तर हवा खायला दुसऱ्या गावी गेली असतीस. परंतु मंगाजवळ लग्न लावलेस. तीच झोपडी, तीच भाजी भाकरी, रोज उठून तीच ददात, तीच चिंदी नेसायला, तीच भाजी खायला. कंटाळली असशील तू. मुलांना घरी ठेवून तुला कामाला जावे लागते. मधुरी, मला सर्व गोष्टींचे वाईट वाटते. आज आपले लग्न होऊन 5-6 वर्ष झाली, परंतु इतके वाईट पूर्वी वाटत नसे. अलीकडे मला भडभडून येते. तुझे कष्ट मला पाहवत नाहीत. आपल्या प्रिय माणसास कष्ट पडू नयेत असे आपणास फार वाटत असते. मला तर तुझे कष्ट नष्ट करता येत नाहीत. तू बोरापाळांची करशील की घरात काम करशील, की दुसऱ्याकडची कामे करशील, की माझी सेवा करशील. दमून जातेस तू. पूर्वीचा तजेला आता तुझ्या चेहऱ्यावर दिसत नाही. तू सुकून गेल्यासारखी दिसतेस. मधुरी, मी जाऊ का ग कोठे? जाऊ कुठेतरी लांब प्रवासाला? मला वाटते की देशांतर करावे, व्यापार करावा, धनदौलत मिळवावी आणि मधुरीला सुखाच्या स्वर्गात ठेवावे. मंगा, कशी तुझी समजूत घालू रे? माझ्या मनात सुखाच्या कल्पना नाही हो कधी येत. पलंग, गाद्या, गिरद्या स्वप्नातही मी मनात आणत नाही. तुझे गोड बोलणे, गोड हसणे यात माझी सारे सुखे आहेत. तू कामावरून येतोस व डोळे भरून मला पाहतोस. त्यानेच मला सारे काही मिळते. मी दिवसभर तुझी वाट पाहत राहते. केव्हा एकदा दृष्टीस पडशील असे मला वाटते. माझा मंगा बंदरावर काम करीत असेल, बोजे वाहत असेल, त्याची पाठ वाकत असेल, घाम गळत असेल. मी जवळ असते तर तुझा घाम पुसला असता. मंगा, कधी कधी आपणही बंदरावर कामाला जावे असे माझ्या मनात येते. आपण बरोबर काम केले असते. मुले आजीबाईंकडे खेळली असती. परंतु बायका बंदरावर काम करत नाहीत. तुझी मूर्ती सारखी माझ्या डोळ्यांसमोर असते. नको हो जाऊ तू कोठे. भाजी भाकरी तीच असते, परंतु तू रोज नवा आहेस. तुझा जोपर्यंत मला कंटाळा आला नाही तोपर्यंत भाजी भाकरीचाही मला कंटाळा येणार नाही. तुझी गोडी जोपर्यंत माझ्याजवळ आहे तोपर्यंत बेचव असे काही नाही, नीरस असं काही नाही. ज्या दिवशी तू मला फिका वाटशील त्या दिवशी मला जिनेच फिके वाटेल. मग ही मधुरी जगू शकणार नाही. आम्ही बायका नवऱ्याच्या प्रेमावर जगतो. आम्ही अल्पसंतोषी असतो. एक गोड शब्द मिळाला, एक गोड हास्य मिळाले, एक गोड हळूच चापट मिळाली
तर आम्ही मोक्षसुख मानतो. अरे हसतोस काय रे मंगा? हे काय? अशी जोराने नको थप्पड मारूस. मनी उठली वाटते. झोपाळ्यावर बाहेरच निजली आहे. पडायची एखाद्या वेळेस. मी तिला घेऊन येते. असे म्हणून मधुरी उठून गेली. सोन्या रूपल्या झोपले होते. मधुरी मनीला घेऊन आत आली. तिला प्यायला घेऊन ती बसली. मधुरी, मी बाहेर जाऊन येतो. लवकर ये हं मंगा. उगीच एकटा समुद्राकाठी फिरू नकोस. माझी शपथ आहे. माझ्या बाळाची शपथ आहे. मी लवकर परत येईन. मंगा बाहेर पडला. परंतु तो कोठे जाणार होता? त्याचे निश्चित असे काहीही ठरले नव्हते. तो चालला कोठेतरी, परंतु शेवटी समुद्राकडेच निघाला. मधुरीने जाऊ नको असे सांगितले होते, तरी पाय तिकडेच वळले. तो त्या टेकडीवर आला. अनेक आठवणी त्याच्या डोळ्यांसमोर होत्या. ते रम्य बालपण त्याला आठवले. बालपणी ते वाळूमध्ये खेळणे मौजेचे वाटे. वाळूचे किल्ले, वाळूचे बंगले, त्यात त्या वेळेस मन रमे. परंतु आज मन नीरस झाले होते. पुन्हा एकदा लहान व्हावे असे त्याला वाटत होते. तो घसरगुंडी करीत खाली आला. पुन्हा टेकडीवर चढला. इतक्यात कोण दिसले त्याला? कोणीतरी त्याला दिसले. कसली तरी आकृती दिसली. ती त्याच्याकडे बोटे करीत पाहत होती. डोळे वटारून पाहत होती. कोणाची तरी आकृती. पांढरी सफेद आकृती. भूत तर आहे की काय? भूत आहे की काय? मनुष्य की पिशाच्च? मंगा पाहत होता. इतक्यात पाठीमागून कोणीतरी आले. मंगाने मागे पाहिले. पुढे भूत नव्हते, मागे भूत नव्हते, तर तो बुधा होता. मंगा, काय रे बुधा? अरे किती दिवसांनी आपण भेटत आहोत. पुन्हा त्याच लहानपणीच्या टेकडीवर. परंतु मधुरी मात्र बरोबर नाही. मधुरी बरी आहे ना रे? हो. मुले बाळे कशी आहेत? बरी आहेत ना? हो. आता दिवाळी जवळ आली. मुलांना नवीन कपडे केलेस? मधुरीला नवीन पातळ घेतलेस का? बुधा, मी खूप गरीब आहे रे. मधुरीला तू मारून टाकशील मंगा. इकडे मी मरत आहे, तिकडे मधुरी मरत आहे. बुधा, मधुरीचे मजवर प्रेम आहे. ती अजिबात दुःखी नाही. बायका दुःख दाखवीत नसतात मंगा. समुद्रावर फेस उधळतो, आत गंभीर असतो. बायका वरवर हसतात, आत दुःख भरलेली असते. शेजारी सर्वत्र दिवाळीची तयारी होत असेल. मधुरी तुझ्या संसाराचे शिळे तुकडे मोडीत असेल. मुलांना डोळ्यांतील अश्रूंच्या हारांनी ती नटवीत असेल. बुधा, मी जातो. मंगा, कुठे जातोस? हे बघ काय आहे समोर. कोठे? ते बघ. अरे बापरे, कोण रे ते? माझ्या बाबांचे ते भूत. तू नाही ओळखलेस? एखादी दिवशी माझ्या खिडकीसमोर ते मला दिसते. व चल अशी खून करते. मी बाहेर पडतो. या टेकडीवर ते भूत मला घेऊन येते. माझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवते. समुद्राकडे बोट करते व हसते. समुद्राप्रमाणे खंबीर राहा, हस, खेळ असे का बाबा सुचवितात? मला नाही माहीत रे. मंगा, घाबरू नकोस. बाबा माझे दुष्ट नाहीत. मी जातो. मला आता जाऊ दे. मीही तुझ्याबरोबर येतो. नको बुधा, मला एकट्याला जाऊ दे. मग जा. मंगा निघाला. तो सारखा मागे पाही. कोणी येत नाही असे पाहिल्यावर त्याच्या जीवात जीव येई. तो घाबरला होता. कसा तरी घरी आला. येऊन एकदम दारात पडला. मधुरी जागीच होती. ती बाहेर आली. तेथे मंगा घामाघूम होऊन पडला होता. ती घाबरी झाली. परंतु ती मोठ्या धीराची होती. तिने मंगाच्या डोक्यावर पाणी ओतले. डोके पुसून तिने मांडीवर घेतले. पदराने ती वारा घालू लागली. थोड्या वेळाने मंगा शुद्धीवर आला. आत येतोस ना राजा? मधुरी, हात धरून मला उठव ना. मधुरीने त्याला हात धरून आत नेले. अंथरुणावर तिने त्याला निजवले. त्याचा सर्व घाम तिने पुसला. त्याला खूप बरे वाटले. तरी अद्याप तो बोलत नव्हता. मंगा, काय रे झाले? मधुरी, मी खूप घाबरलो. कशामुळे? मला भूत दिसले आज. भूत? हो. कोठे दिसले? टेकडीवर. मंगा, मी तुला सांगितले होते ना की टेकडीवर जाऊ नकोस म्हणून. मग तू का गेलास? तुला माहीत होते टेकडीवर भूत दिसते असे? हो. कोणी सांगितले तुला? मला बुधाने सांगितले. बुधाने? हो. तू त्याच्याकडे गेली होतीस की तो तुझ्याकडे आला होता? मीच त्याच्याकडे गेले होते. मधुरी, मला न सांगता तू गेली होतीस? मंगा, मला काय इतकेही स्वातंत्र्य नाही? माझ्यावर का तुझा विश्वास नाही? जर माझ्यावर विश्वास नसेल तर काय करायचे ते प्रेम? प्रेम संपूर्ण विश्वास टाकते मंगा. का गेली होतीस? भीक मागायला? नाही रे मंगा. मग कशाला? बुधा आजारी आहे असे कळले म्हणून त्याला पाहून आले. काय बोललीस मग त्याच्याजवळ? त्याला 2 समाधानाच्या गोष्टी सांगितल्या. मग काय म्हणाला तो? म्हणाला, माझ्याजवळून मधून मधून मदत नेणार असशील तर मी समाधानाने जगेन.
तू तिकडे कष्ट काढीत असता मी का माडीत सुकाणे नांदू? मग तू काय म्हणालीस? मी म्हटले मदतीची जरूर नाही. त्याला धीर देऊन आले. मी परत यायला निघाले तेव्हा तो म्हणाला, मधुरी थांब, तुला एक गोष्ट सांगतो. मी थांबले आणि त्याने ती गोष्ट सांगितली. मंगा, तुला सांगितली नाही, पण तू रागावू नकोस. मधुरी, काय मंगा? मी तुला खरोखर आवडतो का ग? अद्यापही आवडतो का? आता कशाने खात्री पटवू मंगा? फाडू का माझं हृदय? तुझ्या नखांनी फाड हवं तर, आणि बघ आत डोकावून. वेडा, तू माझाच आहेस हो, कसाही अस. गरीब अस, रागीट अस, राकट अस, उतावळा अस, पण मला तूच खूप आवडतोस. तू पडून राहा बरं, आता शांतपणे झोप. मधुरी, थोपट ना मला. मंगा, तू काय लहान आहे? आज टेकडीवर मी पुन्हा लहान झालो होतो. घसरगुंडी खेळलो. पुन्हा लहानपणातल्याप्रमाणे वाळूत किल्ले बांधावे असे मला वाटत होते. आज तेथे मला बुधाही भेटला. बुधा काय म्हणाला मग? तुझी त्याने चौकशी केली. तू त्याला काही वेडेवाकडे बोलला नाहीस ना? अगं तोच मला बोलला. काय बोलला बुधा? म्हणाला, तू मधुरीला मारीत आहेस. अरे रे, वेडा आहे मंगा. तो निराश झालेला आहे. आजारी मनुष्य ज्याप्रमाणे चिरचिरा होतो त्याप्रमाणे निराश मनुष्यही एखाद्या वेळेस वाटेल ते बोलतो. तू ते मनाला लावून घेऊ नकोस. सारे काढून टाक बरं तुझ्या मनातून. बुधाचे मन चांगले आहे. तुझ्याविषयी त्याला आपलेपणा वाटतो. तो बोलून नसेल दाखवत, पण तो खूप चांगला आहे. मंगा ऐकत होता. मधुरी त्याला थोपटीत होती. तो झोपी गेला. मधुरी जरा अस्वस्थ झाली होती. ती एकटी बाहेर अंगणात आली. कोणी दिसते का पाहू लागली. ती का भूत पाहत होती? ती तेथे झोपाळ्यावर बसली. आकाशात चंद्र आता फुलला होता. अंगणातील कळ्याही फुलू लागल्या होत्या. समुद्राची धीर गंभीर गर्जना ऐकू येत होती. गार गार वारा वाहत होता. मधुरी विचारांच्या तंद्रीत होती. बुधा व मंगा यांच्या भोवती तिचे मन रुंजी घालत होते. ते एकमेकांचे वाईट नाही ना करणार. ते भूत खरे की खोटे? काही संकट तर नाही येणार? ते भूत सूड तर नाही ना घेणार? एक ना दोन कितीतरी कल्पना तिच्या मनात येत होत्या. शेवटी ती उठली. घरात येऊन निजली. मनीला कुशीत घेऊन ती निजली. तिचा तिने मुका घेतला. कशी सोन्यासारखी माझी मुले आहेत. परंतु या मुलांचे पुढे कसे होईल असे विचार का तिच्या मनात येत होते? गरिबांच्या मनात असेच विचार फारसे येत नाही का? करतील मजुरी व खातील असे त्यांना वाटते. मुलांची पुढे काय होईल ही चिंता पांढरपेशा मध्यमवर्गीयांनाच अधिक असते. दिवाळी आली होती. मधुरीने घरात गोड केले होते. एके दिवशी सोन्या शेजारी गेला होता. तेथील मुले सांजोऱ्या खात होती. सोन्याने पण एक सांजोरी मागितली. त्याला एक तुकडा देण्यात आला. त्याने आईला तुकडा दाखवला. आई, तू कर ना ग असे काही. तो तिला म्हणाला, कोणाकडून आणलीस सांजोरी? सोन्या, तुला 100दा सांगितले की कोणाकडे मागू नये म्हणून. आज पुन्हा गेलास का? थांब, तुला चांगली आठवण राहिली पाहिजे. चांगला डाग देते तुझ्या जिभेला, म्हणजे कोणाकडे तू असं मागणार नाहीस पुन्हा. असे म्हणून मधुरीने त्याचा हात धरून त्याला घरात ओढीत नेले. सोन्या रडू लागला. चुलीतील कोलीत तिने हाती घेतले. मागशील का पुन्हा कोणाकडे? मागशील? वेंगाडशील तोंड दुसऱ्याकडे? का लावू डाग जिभेला? कोणता हात पुढे केलास घ्यायला? हातालाच भाजले पाहिजे तुझ्या. कर हात पुढे, म्हणजे याच्या पुढे तू कुणाकडे काही मागणार नाही. नको ग आई, नको, नको, नाही पुन्हा मागणार. नाही कोणाकडे जाणार. नको भाजू आई, नको. नको कसे? मागे असाच गेला होतास ना खायला? त्यावेळचा मार आठवत नाही. पुन्हा गेला आज. भिकारडा, जसा हपापला आहे खाण्याला मेला. जसा उपाशी मरतच होता. ते काही नाही. कर हात पुढे कर. आणि मधुनीने त्याच्या तळहातावर ते कोलीत ठेवले. कोवळे पोर ते कळवळले. आई, नको, भाजले ग आई. सोन्याने जोराने हंबरडा फोडला. बरे झाले. पुन्हा हात कोणापुढे पसरणार नाही. आई ग, आग होते ग. आई. इतक्यात मंगा आत आला. काय आहे रे, काय झाले? आईने हात भाजला माझा. कोलीत ठेवले हातावर. आई ग. मधुरी, तू काय केलेस? कार्ट्याला 17दा सांगितले होते की कोणाकडे जाऊ नये म्हणून. परंतु आज सणावारी दुसऱ्याकडे गेला व सांजोरी मागितली. दळभद्रा मेला. चांगली आठवण राहायला हवी म्हणून दिला डाग. पुन्हा हात पसरणार नाही मेला. मंगा काही बोलला नाही. त्याने सोन्याला जवळ घेतले. त्याने त्याला उगी केले. त्याचा हात त्याने कुरवाळला. हाताला चांगलाच मोठा फोड आला होता. सोन्याला घेऊन तो बाहेर बसला. रुपल्याही रडत होता. त्यालाही त्याने जवळ घेतले. दोन्ही मुलांच्या अंगावरून
तो मायेने हात फिरवत होता. सोन्याच्या तळहातावर पुन्हा पुन्हा फुंकर टाकीत होता. मंगाच्या डोळ्यातील पाणी त्या तळहातावर गळू लागले. तो खूप गैवरला. बाबा, तुम्ही का रडता? तुम्ही नका रडू, असे म्हणून सोन्याने बापाच्या गळ्याला एकदम मिठी मारली. तिकडून मधुरी आली. हाताला गार वाटावे म्हणून लावायला तिने काहीतरी आणले होते. नको लावू, जा काही. सोन्या तिला रागाने म्हणाला. लावू दे बाळ, बरे वाटेल. कर हात पुढे. हळूच लाव हो मधुरी. मंगा तिला म्हणाला. आईने औषध लावले. तीही रडत होती. सोन्याने आईच्या डोळ्यातील पाणी पाहिले. आई, मला घे ना ग जवळ तू, असे म्हणत तो एकदम आईला बिलगला. मधुरीने त्याला जवळ घेतले. त्याने आपले तोंड तिच्या पदरात खुपसले. पती पत्नी तेथे खिन्न होऊन बसली. मंगा उठला व पुन्हा बाहेर जाण्यासाठी निघाला. मंगा, कुठे जातोस? मसनात जातो. सणावारी नको रे काही असं बोलू मंगा. सणावारी सोन्यासारख्या मुलास डागावे हे कसे ग वाटते तुला? नको, अशा शब्दांनी नको भाजू मला मंगा. जाऊ नकोस या वेळेस कुठे. जाऊ दे मला. मधुरी काही बोलली नाही. मंगा गेला. मधुरीने मुलांना काहीतरी गोड करून दिले. सोन्या, आवडले ना? तिने विचारले. छान लागते आई, सोन्या म्हणाला. मलाही खूप आवडले आई, रुपल्या म्हणाला. तिन्ही सांजा झाल्या. 4 पंत्या बाहेर लावण्यात आल्या. मनी झोपाळ्यावर निजली होती. आई 2 मुलांचे हात धरून फिरत होती. इतक्यात मंगा बाहेरून आला. काय आणलेत बाबा, खाऊ आणला? मुलांनी विचारले. होय हो बाळ, आणि हे फटाके घ्या, या चंद्रज्योती, तो मुलांना म्हणाला. खरेच बाबा, आमच्यासाठी आणले? सोन्याने विचारले. होय, खरेच. मंगाने चंद्रज्योती काढून दिल्या. सोन्याने लावल्या. रुपल्यानेही काडी धरली. मधुरीने फटाके सोडवून दिले. बांबूचा चिमटा तिने मुलांना करून दिला. चिमट्याला धरून मुले फटाके वाजवू लागली. आई, मी हातात धरून वाजवू का? सोन्याने विचारले. नको, एखाद्या वेळेस हातावर येईल, आई त्याला म्हणाली. नाही येणार. मी काही हातात धरून वाजवायला भीत नाही आई. वाजव हो सोन्या, बाप त्याला म्हणाला. सोन्याने हातात धरून फटाका वाजवला. फटाके, चंद्रज्योती, मजा आली. आणि पेढे, बर्फीही मंगा घेऊन आला होता. सोन्याला 2 पेढे मिळाले. रुपल्याला एका पेढ्याचे 2 तुकडे करून देण्यात आले. मुलांना खूप आनंद झाला. रात्री मुले निजली. मधुरी व मंगा जागीच होती. मंगा, कुठून आणलेस फटाके? पैसे होते का तुझ्याजवळ? तिने विचारले. कर्ज काढून आणले सामान, तो तिला म्हणाला. नको हो कर्ज, ती त्याला म्हणाली. मला नाही भिकाऱ्यासारखे राहणे आवडत. मी आता खुशाल कर्ज काढण्याचे ठरवले आहे. सोन्यासारख्या मुलांना साध्या गोष्टींसाठी मार खावा लागावा हे मला सहन होत नाही. तू सोन्याला नाही डागलेस, मला डागलेस. आपण किती दरिद्री या गोष्टीचे तुझ्या मनातील दुःख त्यामुळे प्रकट झाले. मधुरी, कितीदा तुला विचारले की जाऊ का मी कोठे दूर, आणू का पैसे मिळवून, परंतु तूही मला परवानगी देत नाहीस. म्हणतेस मी समाधानी आहे. परंतु तुझ्या मनाची यथार्थ कल्पना आज मला आली. तुझे मन शांत व स्वस्थ नाही. तेथे दारिद्र्याच्या वेदना आहेत, स्वाभिमानाच्या कल्पना आहेत. पोरांना काय बिचाऱ्यांना. छे, मला नाही चैन पडत. कोवळा फुलासारखा हात तू त्यांचा भाजलास. किती तू दुष्ट. आया काय इतक्या दुष्ट होऊ शकतात? होय हो, मीच दुष्ट आहे. माझीच पोरे खाणारी मी लावी आहे. मंगा, अरे सोन्याला डाग देताना माझ्या मनाची काय स्थिती झाली असेल. एका गोष्टीवरून का माझी परीक्षा करणार? अरे ज्याला मी 9 महिने वाढविले, तो माझाच आहे. मी सोन्याचा नाही भाजला, जणू माझाच हात भाजला. नाही हो पुन्हा मी अशी काही वेडेपणा करणार. मंगा, येतो हो माणसाला कधी कधी राग, संताप. नको मला बोलू. कर्ज नको काढीत जाऊ. ही गरिबी दूर केलीच पाहिजे मधुरी. हे दारिद्र्य माणसाला दुर्गुणी बनवते, दुष्ट करते. गरिबीमुळे सोन्या शेजारी तोंड वेंगाटा झाला. गरिबीमुळे तू सोन्याला भाजलेस. गरिबी या जगात सर्वात वाईट या जगात सर्वात वाईट गोष्ट म्हणजे गरिबी. गरिबीने माणसाचे पशुत रूपांतर होते. गरिबी स्वाभिमानाला मारते, आशा आकांक्षांना धुळीस मिळवते. गरिबाला कोणीही बोलावे, कोणीही मारावे, कोणीही त्याचा पाणउतारा करावा. छे, गरिबीच्या गारठ्यात मी आता माझ्या मधुरीला ठेवता कामा नये. माझ्या मुलांची जीवने गरिबीत नीट वाढणार नाहीत. मधुरी, वीट आला मला या गरिबीचा. कितीतरी वर्षे मी मनात म्हणत आहे की आपण श्रीमंत व्हावे, मधुरीला जणू राजाची राणी करावे. परंतु मी माझ्या मनाला आजपर्यंत लगाम घातला. आता नाही मी लगाम घालणार. मी जाणार कोठेतरी. मधुरी, मला जाऊ दे.
देश देशांतरी मी करीन व्यापार, करीन देवघेव, श्रीमंत होईन, तेव्हाच मी घरी परत येईन. मंगा, नको रे असे काही म्हणू. माझ्यापासून नको रे कोठे जाऊ. तू म्हणजे माझ्या प्राणांचा प्राण. तू माझ्या डोळ्यांतील बुबुळ, माझ्या कुडीतील श्वास. तुझ्यामुळे मी जगते आहे. तू कोठे गेलास तर या मुलांना कोण? मला तरी मोलमजुरी करता येईल का? मुले सारी घरी सोडून मी कशी कोठे जाऊ? आज मुले जगत आहेत. उद्या तू गेलास म्हणजे आम्हास जगणेही कठीण होईल. सोने घेऊन घरी येशील, परंतु सोन्या तर हवा ना, रुपल्या तर हवा ना, मनी तर हवी ना, ते सोने अंगावर घालायला. नको, नको मंगा, नको हो जाऊ. आपण येथेच राहू. चांगले चालले आहे. एखाद्या वेळेस उठते वादळ. चालायचेच मंगा. आकाश का नेहमी निरभ्र असते? झाडे का नेहमी शांत असतात? नदीला कोठेच का वेग खळखळाट नसतो? मंगा, हा संसार आहे. मधून कडू, मधून गोड. कोणाचा संसार आहे की जेथे सदैव सुखाची पुनव फुललेली आहे, सदा आनंदाची दिवाळी आहे? श्रीमंत कुटुंबातही का कुरबुरी नसतात, भांडणे नसतात? श्रीमंत आईबाप का मुलांना रागवत नसतील? मन सर्वत्र एकच असते मंगा. श्रीमंतांची श्रीमंती भांडणे असतात, गरिबाची गरीब भांडणे असतात. परंतु भांडणे बोलाचाली चालायचेच मंगा. मंगा, माझ्या वेडीचे ऐक, माझ्या मनाचा सूर ऐक. कुठे जाण्याचे मनात अजिबात आणू नकोस. बघ तिन्ही बाळे कशी सुरेख झोपली आहेत. चांगली आहेत आपली मुले. रडकी नाहीत, हसतात, खेळतात. त्यांना पाहून मला धन्यता वाटते. मंगा, माझ्या मांडीवर ही 3 मुले दिलीस. मी खूप श्रीमंत आहे. ही मुले म्हणजे माझी संपत्ती आहे. हसती, नाचती, खेळती, बोलती संपत्ती. गोड जिवंत संपत्ती. मला काही नको आणखी. मंगा, नाही ना जाणार? सांग. नाहीतर मला झोप येणार नाही. खाणेपिणे गोड वाटणार नाही. मधुरीला रडवावे असे तर नाही ना ठरवलेस? मधुरी नेहमी दुःखी कष्टी असावी असे तर नाही ना ठरवलेस? मधुरी, काय वेडेवाकडे विचारतेस? तुला सुखाच्या स्वर्गात खेळवावे, सुखाच्या सागरात डुंबवावे म्हणून तर माझी सारी धडपड. कुठे त्रिखंडात गेलो तरी तुला रडवण्यासाठी म्हणून नव्हे, तर तुला कायमचे हसवता यावे म्हणून. हल्ली का मी हसत नाही? उलट तू कुठे गेलास तर मात्र माझे हसे मरून जाईल. माझा आनंद कायमचा मावळेल. माझ्या ओठांची हसण्याची सवय जाईल. आणि तू पुन्हा संपत्ती घेऊन घरी येशील, तेव्हा कदाचित मला हसू येणार नाही. माझे तोंड फुलणार नाही. मधुरी जड जरट होईल. मंगा, नको, नको असं करू. माझा मंगा मला सोडून जाणार नाही. नाही ना हो जाणार? खरे सांग. असे म्हणून तिने त्याच्या खांद्यावर मान ठेवली. कितीतरी दिवसात अशी मान तिने ठेवली नव्हती. मंगाने तिचे डोके खांद्यावरून मांडीवर घेतले व तो तिला थोपटू लागला. कोणीही आता बोलत नव्हते. मंगा, मांडीवर मान आहे. कापू नकोस हं? नाही हो मधुरी, नीच गोड शांत झोप घे.